तर नमस्कार मित्रांनो, वस्तीवर आलो होतो तर नेवाशाला जायचं आहे, थोडं काम आहे. तर इथं अक्का आणि ती मामी मामाला जायचं वाटतं मासे आणायला आणि यशला आणि त्यांना चप्पल आणायला. अरे बघा दादा रसवंती आत्ताच बंद केली आणि हे बघा इथं मोटर चालू आहे माग शेतात. तर नेवाशाला थोडं काम होतं बरं का, तर नेवाशाला थोडं काम होतं. जाऊ आता, कारण की उन्हात आणायचं दुपारी पण जाऊशी वाटत नाही, लय ऊन राहतं. म्हणून आता जर थोडं ऊन उतारल्यावर जावं म्हणलं. तर हे बघा हे घरचे का म्हणून उभा राहिलेत काय नाही सगळे असे पाच टाकीमध्ये. ते जनगणना चालू आहे वाटतं आणि मामा चाललेत मासे आणायला. तर हे बघा हे पाणी कुठं चाललंय मी तुम्हाला दाखवतो, कारण की शेतामध्ये तर आता ऊस नाही, तर हे पाणी आहे ना तुम्हाला दाखवतो मी कुठं चाललंय. तर हे बघा पोंगे इथं फेकून दिलेत, कारण की पोंगे पोर लय 2-3 दिवसापासून शेजारी हॉटेल आहे तिथून पोंगे आणतात आणि खातात. तर अक्कानी फेकून दिलेत सगळे पोंगे. तर हे बघा इथं घासाला पाणी चालू आहे आणि ते बघा ती धननांद्या सोल्डाय आत्ताच एवढ्यात. तर हे जनगणना चालू आहे वाटतं. तर आत्ताच आम्ही आलो होतो तेव्हा इथं पक्षी बसलेले होते बरं का. एक लय मस्त पक्षी होता, आता एवढं नाव नाही माहित त्याचं. तर मित्रांनो हे दादानी वाळून ते आणलेली वाटतं, काय काहीच बांधकामी काय नाही. आणि इकडं आता ऊस नाही, तर आता दादा काय म्हणते ऊस हे वावरात शेतीत काय लावी ते काय नाही. तर हे बघा आंबे ते तुम्हाला दाखवलेले मी व्हिडिओत. आणि उद्या परत नाटक घ्यायचंय म्हणते मम्मी लहान पोरांचं. तर पहिलं नाटक जर तुम्ही पाहिलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, नाही तर चॅनल कॉलअप करतो, कारण की ते नाटक मम्मीच्या फोनवर आहे, हे चॅनलवर आहे. जास्त तर कॉलॅब होत नाही बरं का, एकदा दोनदा मी करून पाहिलं होतं. तर कॉलॅब जर नसेल झालं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. तर तुम्हाला मोळ दाखवतो मी हात का नाही, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोळ दाखवलं होतं. तर हे बघा वल्ल झालंय सगळं तिथपर्यंत. तर तर ते बघा मित्रांनो अजून सुद्धा मोळ जिथं आहे तिथंच आहे. दादानी अजून क्लिअर नाही केलं, ज्यादा टाइम नाही लागायचं हे सगळं हे गबळ क्लिअर करायला ऊसाचं. हे बघा इथून येतपर्यंत, पण दादानी हीच पट्टी घेतली, हे नंतर घेते काय नाही. ती ही पट्टी संपल्यावर मग इथून सुरुवात करते काय नाही. तर बघा मोळ अजूक सुद्धा पण आहे तिथं. तर हे बघा इथं खोर आणि मित्रांनो तार कंपाऊंड असून सुद्धा कुत्रे येतात. हे बघा इथून हे इथपर्यंत मोकळं आहे, तर इथून खालून कुत्रे येतात, एवढं गॅप येते. अजून इथून पपईच्या झाडाच्या जवळून सुद्धा कुत्रे येतात बऱ्याच टाईम. हे बघा इथं गॅप आहे, ते गॅपमुळे आहे ना कुत्रे वावरात येतात. तर हे बघा गावाकडला व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा पूर्ण अंधार केल्यावर हे बघा असं दिसतं. हे बघा ढगान ते कसं दिसतं. आणि पूर्ण जर उजेड केला तर सूर्य असा दिसतो. तर हे परफेक्ट दिसतंय, ज्यादा अंधार पण नाही ज्यादा उजेड पण नाही.
तर पक्ष्यांचा थवा येत राहतो या टायमाला, पण आज एवढ्यात काय येत नाही बरं का. तर हे फक्त गावाकडंच पाहायला भेटन. शहरात असे झाडं ते आता हळूहळू कमी होऊ राहिलेत. आणि शहरातले लोक रसवंतीवर थांबले ना रस प्यायला, तर व्हिडिओ काढते कुठं काय. त्यांना वाटतं काहीतरी नवीन नाही. शहरात पण म्हणा काही असं रसवंती लाकडाचे नाही, सगळं मशीनचंच आहे तिथं. तर व्हिडिओ काढतात लोक, ते त्यांना काय नवीन पाहायला भेटतं वाटतं. ही लाकडाची रसवंती जुनी पारंपरिक आहे वाटतं. ही लाकडाची रसवंती आधीपासूनच ऊसाच्या रसाला वापरतात. हे बघा मम्मी बसली इथं. तर सिटीतले लोक आले ना रस प्यायला, तर असे व्हिडिओ काढते. कुठं बैलासमोर उभा राहते, पण बैल ह्यो मार्क आहे. हे बघा, अय पाहिले फोन चार्जिंग लाव. तर हे असा व्हिडिओ काढते इथून उभा राहून. एका गिरायकाला तर बैलाने हाणलेलं सुद्धा आहे. हे बघा थार कशी चालली. तर हे बघा हिने कुत्र्याला काय टाकलं. हा बाप. तर हे बघा मित्रांनो, एक गरम करून याच्यात टाकते वाटतं पाण्यात उकळून. तर हिने जसं आहे तसंच टाकलं. तर बघा कसं 0 मिनिटात खाऊन टाकलं सगळं. आणि इथं पाहिली बसली. पाहिली काहीतरी विचार करू राहिली वाटतं, 10वी पास होती का नाही. आणि बघा ह्यो ए पाहिले. तर तुम्हाला RX 100 दाखवतो तुम्ही. तर हे बघा RX 100. RX चे करे सुझुकी. तर सुझुकीला RX मध्ये कन्वर्ट केलं मित्रांनो. रिअल RX 100 नव्हती, तिला सुझुकी मध्ये कन्वर्ट केलं. तर RX 100 ओरिजिनल अशी कडक दिसती जात्रा कधी कधी. हे बघा कसं दिसतंय सूर्य. तर हे बघा तर मित्रांनो टाइम झालाय. आता आपण जाऊ नेवाशाला. जय बालगणेश. चल गो मम्मी. करे बॉल गणेश. तर मित्रांनो आताच नेवाशावरून आलाय. मस्त पैकी तर हे बघा, तर आल्या आल्या कुत्रा घेतलं बघ त्यांनी पण. अरे हात नका लावत जाऊ ना. तर हे बघा ह्यो आमचा पहिलवान आहे, हिला पहिलवान व्हायचंय.